नमस्कार मित्रांनो, केंद्रीय बजेट सादर होण्यास आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे. जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांना मालाला किमान हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही तर फुलाची पाकळी तरी देईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे. 2024 या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करू शकतं. सध्या या योजनेमध्ये 3 हप्ते शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. त्याऐवजी केंद्र सरकार आता 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. दर 3 महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. सूत्रानुसार पीएम किसान योजनेमध्ये गसगशीत वाढ होऊ शकते. वार्षिक 6,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेअंतर्गत 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये जमा होतात. ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. अनेक शेतकऱ्यांनी ही रक्कम वाढवण्यासाठी मागणी केली होती. हा हप्ता 50% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 2,000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3,000 रुपये असू शकतो. सध्या 2,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्याऐवजी 3,000 रुपयांचे 3 हप्ते जमा करण्यात येतील. एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पीएम किसान योजनेतील रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला जर मान्यता दिली तर 20,000 ते 30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. पण आगामी निवडणुकींचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकतो. पीएम किसान योजनेचा 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. धन्यवाद.